मंडळी, आजवर आपण नेहमी महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या ऐकत आलेलो आहोत, पण पुण्यातील कोथरूड परिसरातून जी बातमी समोर आलेली आहे तिने संपूर्ण शहराला हादरवून टाकलेलं आहे। विचार करा, एखादी महिला एखाद्या पुरुषाला गुंगीचं औषध पाजते, त्याच्यावर बळजबरीने अत्याचार करते आणि त्यानंतर त्याचे अश्लील फोटो काढून त्याला ब्लॅकमेल करते। हे सगळं ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे आणि या घटनेनं अत्याचार या शब्दाची व्याख्याच बदलून टाकलेली आहे। आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या पब्लिक कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येईल। या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे पुणे शहर आणि त्यात अडकलेला एक कोल्हापूरचा तरुण। तर आरोपी महिला आहे गौरी वांजळे, जी स्वतःला वकील असल्याचं भासवत होती। तिचं हेच वकील असण्याचं खोटं कवच तिने पीडित तरुणाला धमकवण्यासाठी वापरलं। या घटनेनं हे सिद्ध केलं आहे की गुन्हेगारी कोणत्याही लिंगाची किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीची गुलाम नसते। कोल्हापूरहून आलेल्या त्या तरुणाला स्वप्नातही वाटले नसेल की पुण्यात त्याच्यासोबत असा भयानक प्रकार घडेल। फिर्यादी तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या क्रूरतेची सुरुवात झाली ती अत्यंत कपटी पद्धतीने। आरोपी गौरी वांजळे हिने त्या तरुणाला सुरुवातीपासून गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर एके दिवशी योग्य संधी साधून तिने तरुणाला गुंगीचं औषध दिलं। एकदा का तो तरुण शुद्ध हरपून गेला की त्यानंतर या महिलेने त्याच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला। हा क्षण त्या पीडित तरुणासाठी केवळ शारीरिक आघात नव्हता, तर त्याच्या आत्मविश्वासाला आणि मानसिकतेला बसलेला एक मोठा धक्का होता। अत्याचार करून गौरी वांजळे थांबली नाही। तिचा खरा आणि भयानक डाव यानंतर सुरू झाला। बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्या तरुणाचे तिने स्वतःच्या मोबाईलमध्ये अत्यंत अश्लील आणि खाजगी फोटो काढले। या फोटोंचा वापर ती नंतर त्याला आयुष्यभर ब्लॅकमेल करण्यासाठी करणार होती। हे फोटो म्हणजे तिच्या हातात असलेलं एक खतरनाक शस्त्र होतं। हा प्रकार केवळ अत्याचार नव्हता, तर विचारपूर्वक केलेला एक गंभीर गुन्हा होता, ज्याचा उद्देश केवळ वासनापूर्ती नसून आर्थिक फायदा उकळणे हा देखील होता। फोटोंचा आधार घेत गौरी वांजळे हिने पीडित तरुणाकडे मोठ्या रकमेची मागणी करायला सुरुवात केली। तरुणाने पैसे देण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली की ते त्याला सतत धमक्या देत होती। हे फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करेल, तुझ्या कुटुंबाला दाखवेल आणि तुझी बदनामी करेल, अशा धमक्या ती देत होती। विशेषतः ती स्वतःला वकील सांगत असल्याने मी तुझ्यावर खोटी केस दाखल करून तुला तुरुंगात पाठवेल, अशी धमकी देऊन त्याच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत होती। या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे आरोपी महिलेने अत्याचार फक्त पुणे येथील तिच्या राहत्या घरीच केले नाहीत। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेने कोल्हापूर येथील त्या तरुणाच्या घरी जाऊनही त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। याचा अर्थ स्पष्ट आहे की ही महिला इतकी निर्ढावलेली होती की तिला कायद्याची किंवा समाजाची कोणतीही भीती नव्हती। ती तरुणाचा पाठलाग करत होती आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नव्हती। मंडळी, या प्रकरणातील क्रूरतेची हद्द तर या पुढील घटनेने गाठली। पीडित तरुणाने पोलिसांना सांगितलं की आरोपी महिला गौरी वांजळे हिने त्याला बळजबरीने वाराणसी येथील काशी विश्वनाथ या पवित्र स्थळी नेलं आणि आश्चर्य म्हणजे या देवस्थानच्या ठिकाणी जाऊनही तिने त्याच्यावर अत्याचार केला। एका पवित्र ठिकाणीही तिची क्रूरता थांबली नाही। या घटनेवरून तिची मानसिकता किती विकृत होती हे स्पष्ट होतं। पीडित तरुण एका बाजूला अत्याचाराने त्रस्त होता, तर दुसऱ्या बाजूला ब्लॅकमेलिंगमुळे पूर्णपणे खचून गेलेला होता। त्याला भीती वाटत होती की ती जर त्याने पोलिसांकडे तक्रार केली तर त्याचे अश्लील फोटो व्हायरल होतील आणि त्याची समाजात बदनामी होईल। सततच्या धमक्या आणि पैशांच्या मागणीमुळे तो मानसिकरित्या पूर्णपणे तुटलेला होता। अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगमुळे पीडित व्यक्ती कोणाचा मानसिक तणावातून जात असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही। या मानसिक आणि आर्थिक छळ असह्य झाल्यानंतर अखेर त्या तरुणाने धीर गोळा केला। त्याला वाटले की आता गप्प बसणे म्हणजे या महिलेच्या क्रूरतेला प्रोत्साहन देण्यासारखं आहे। शेवटी त्याने पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला। त्याने तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवली आणि न्याय मिळवण्यासाठी पहिलं महत्त्वाचं पाऊल उचललं। पीडित तरुणाची फिर्याद अत्यंत गंभीर असल्याने कोथरूड पोलिसांनी तातडीने आरोपी महिला गौरी वांजळे हिच्यावर गुन्हा दाखल केला। पोलिसांनी विविध कलमांखाली तिच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे। या कलमांमध्ये अत्याचार, ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती आणि धमक्या देणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे।
पोलिसांनी आता या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलेला आहे. या घटनेचे पुरावे गोळा करणे, आरोपी महिलेला अटक करणे तसेच तिने काढलेले फोटो जप्त करणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. मंडळी, कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर महिला असो वा पुरुष, अत्याचार करणारा कोणीही असला तरी तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगारच असतो. भारतीय दंड संहिता IPC अंतर्गत पीडित व्यक्ती पुरुष असो किंवा महिला, त्याला न्याय मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. या घटनेनं समाजात एक नवीन चर्चा सुरू केलेली आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये केवळ महिलाच नाही तर पुरुषही पीडित असू शकतात आणि त्यांच्या वेदनांकडेही गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे. गौरी वांजळे हिने स्वतःला वकील म्हणून भासवल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढतं. कायद्याची जाण असलेल्या व्यक्तीकडूनच जर कायद्याचं उल्लंघन होत असेल तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? तिने याच ज्ञानाचा वापर करून तरुणाला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली, ज्यामुळे तरुण जास्त घाबरला. एका वकील महिलेचं हे भयंकर कृत्य पाहून संपूर्ण वकील समुदायासाठी विचार करायला लावणार आहे. पुणे शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि सर्वत्र खळबळ उडालेली आहे. या घटनेनं लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. अनेकांना आता प्रश्न पडला आहे की ओळख नसलेल्या किंवा नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा? ही घटना केवळ एक गुन्हेगारी बातमी नाही, तर समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीने सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे हे अधोरेखित करते. आता कोथरूड पोलिसांसमोर आरोपी महिलेला पकडून तिच्यावर कायदेशीर कारवाई पूर्ण करण्याचं आव्हान आहे. आरोपीने वापरलेले सर्व पुरावे, मोबाईल आणि ब्लॅकमेलिंगचे रेकॉर्ड पोलिसांना सुरक्षित करायचे आहेत. या घटनेच्या तपासात पोलिसांनी कोणतीही कसूर न करता पीडित तरुणाला न्याय मिळवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कायद्याचा धाक अशा क्रूर कृत्या करणाऱ्या व्यक्तींना बसला पाहिजे. मंडळी, अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमक्या या त्रासाने एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनं हे सिद्ध केलं आहे की अत्याचाराचं स्वरूप बदललेलं आहे. पीडित कोणीही असो, त्याला न्याय मिळवायलाच हवा. तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींसोबत असा काही प्रकार घडत असेल तर घाबरू नका, गप्प बसू नका, हिम्मत दाखवा आणि तातडीने पोलिसांशी संपर्क साधा. कारण तुमचा एक आवाज अशा गुन्हेगारांना धडा शिकवू शकतो आणि इतरांना वाचवू देखील शकतो. यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.